सुनील ज्ञानोबा शिंदे, राहणार वनवासवाडी। मला उपोषणात भाग पाडणाऱ्या प्रशासनाच्या जाहीर निश्चितार्थ मी काल 28 तारखेला मुंडन करून त्याची केस सर्व संबंधित विभागाला मी कव्हरद्वारे मी त्यांना पाठवले, पण तरी सुद्धा प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही हालचाल केलेली नाही। मला उपोषण बसण्याचं दुसरं महामंडळ उपोषण बसण्याचं कारण की गेल्या वर्षभरात मागासवर्गीय जो निधी आहे तो निधी समाज कल्याण आयुक्त यांच्या मार्फत आलेली, त्या निधी मला कळल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांचे, समाज कल्याण आयुक्त, संबंधित अधिकारी मंत्रालयाची कॉन्टॅक्ट करून ती निधी मी परस्पर दोनदा मी घालवली, परंतु राजकीय दबावपोटी खाली ग्रामपंचायत भ्रष्ट का सरपंच अतुल जाधव यांनी चुकीच्या पद्धतीने कागद रंगून गट विकास अधिकारी यांनी कागद चुकीच्या पद्धतीने रंगून हे निधी मंजुरीसाठी शिफारस केलेली आहे, परंतु मला तिथे काही होत नाही माझा किंवा ते काम करावं होऊ नये असं माझं होतं। ज्यासाठी निधी आले मागासवर्गीय वस्तीसाठी ते निधी मागासवर्गीय वस्तीपासून काम चालू करावं, येऊन म्हणजे गोरेगाव रस्त्यापासून काम सुरू करावं ही माझी मागणी आहे। जर माझ्या ते वस्तीत जर काम होणार नसेल तर इतर ठिकाणी जर काम करणार असं वनवासवाडीमध्ये तरी माझा पूर्ण विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये गट विकास अधिकारी असे म्हणतात की समाज कल्याण अधिकाऱ्यांना माझ्याकडं पाठवायचा अधिकारच नाहीये। समाज कल्याण गट विकास अधिकारी म्हणतो आणि तुम्ही कुठल्या अधिकारी माझ्याकडे तुम्ही मंजुरीसाठी पाठवता असा गट विकास बुद्धे साहेब म्हणतात। मग आवाज देतात कुठल्या अधिकाऱ्यांना मंजूर करायला, म्हणून ह्यांच्यावर दलित कायद्यानुसार अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करावे। आणि विशेष म्हणजे समाज कल्याण अधिकारी आहेत सुनील जाधव यांना मी वारंवार भेटलो, पण त्यांनी सुद्धा जातीने लक्ष घातले नाही, म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करावं। आणि ग्रामपंचायतचे सरपंच आहेत अतुल जाधव यांनी बोगस कारभार केलेले आहेत, कागदपत्र रंगवले आहेत, आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांनी बोगस कागदपत्र सूचक अनुमोदक म्हणून दिले आहेत, यांच्यावर संपर्क अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करावे ही माझी मागणी। अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केल्याशिवाय किंवा माती निधी रद्द केल्याशिवाय मी इथून जागेवर हलणार नाही। एक तर मला पैशाने खाली चालू कोरेगावपासून काम चालू करायचं, मला लेखी परवानगी पत्र द्यावं, नाहीतर ते निधी रद्द करण्याचं पत्र द्या, तर तिथून हलणार नाही। आणि दुसरी गोष्ट कशी आहे, त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुषमा लोखंडे यांचा पोरगा मला वारंवार भेटतो, मला म्हणतो काम होऊन द्या, हे होऊन द्या। मी म्हणलं आमच्या बस्तीत जर निधी वापरला जात नाही तर मी काम करून देणार नाही, तर म्हणतो तुम्हाला बघून घेणार मी कसं काम करत नाही ते, याच्यापूर्वी तुम्हाला कसं दाखवलं इतके माहित नाही। आम्ही लोखंडेंनी तुमची घरे बिरे जाळलेली, मारहाण केलेली, हे अशा स्वप्नील लोखंडे आम्हाला म्हणतो, तर अशा पद्धतीने आम्हाला त्रास होतोय आणि याच्यापूर्वी आम्हाला अन्याय झालेला आहे, म्हणून मी रस्त्याचं काम बरोबर तहसीलदारांनी याबाबत स्पष्ट आम्हाला आदेश दिलाय की तिथं आमच्या शिंदे वस्तीचा रस्ता नाहीये। तरी ग्रामस्थ म्हणून काही लोक ग्रामस्थ पूर्ण आमच्या माझ्या काही विरुद्ध नाही किंवा भाऊकीच्या विरुद्ध नाही आमच्या, फक्त ते काही स्थानिक चार लोखंडे हे फक्त वहिवाटीचा रस्ता करून आमच्यावर प्रेशर आणतात, दबाव आणतात, ते धमक्या दिल्या जातात, हे आम्हाला अन्याय आमच्यावर होतो, म्हणून नाही दिल्यास तो मला उपोषणा बसला। एक तर आमची भूमिका आहे यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात यावं, संबंधित अधिकारी अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यावर, स्थानिक सदस्यांवरती अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करावा, तरच मी आत्मदान स्थगित करेन, महामंडळ उपोषण स्थगित करेन। माझ्या पुढच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी पुढचं मग निर्णय माझा आहे की मला जलसंमती घ्यायला लागेल संगमावलीमध्ये, नाही तर मग कलेक्टर साहेबांच्या गेटवर चढून मला आत्महत्या खाली उडी मारायला लागेल, दुसरा पर्याय नाही ना।